राजा, काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना बाईट पाहिजे होती आणि मी विचारलं की कोणत्या विषयावरती, आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबडले की 8 दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही। अहो 27 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी? सत्तेपोटी। आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबडायचं। 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही? 15-20 हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे, त्याच्यातून पैसे काढायचे, आणि म्हणून 5-5 मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमावंसं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले। अरे ह्या पक्षाने या 5, 50, 60 वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना ही उभी राहिली। त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या जगाच्या पाठीवरनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही। आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम, आदरणीय खासदार साहेब असतील, उपनेते सुनीलभाऊ बागुल, दत्ताजी नाना, महानगर प्रमुख अण्णा, विनूभाऊ, केशव तात्या, आदरणीय वसंत भाऊ, आमच्या सर्व उपजिल्हा प्रमुख, आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेस घेतली। हा डबल रोल आहे का? इथं बसलेले आमचे महानगर प्रमुख इथं हजर आहेत आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या 2-2.5 महिन्यापासून ते कामात व्यस्त होते। प्रत्येक कार्यक्रमा आम्ही सोबत होतो। आमचे राऊत साहेब आले होते, सुनील राऊत आले होते, जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती, अरविंद सावंत आले होते, अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते। आणि ह्या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकळून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले, उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला, नको नको आरोप केले। आणि आज तुम्हाला ते भेटायला आले, तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता। मी काल सुद्धा या प्रेसचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या, ते माझ्याशी बोलले। ते आता त्यांचं व्यक्तिगत कामं असू शकतात ना, आले नसतील। पिन आमचं जे काम आहे कार्यालयातून फोन गेला, त्यांना फोन केला, सर्वांनाच मी फोन केली, इथं मंचावर बसलेले सर्व कोर कमिटीला मी फोन केला, त्यांना पण तसा फोन केला होता। तुम्ही आता म्हटलेत की सलीम कुत्ता प्रकरण त्यांनी उकळून काढलं, नाही मंत्र्यांना भेटायला गेले, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? आणि म्हणायचा अर्थ असा की 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात, तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती, उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का? आणि तुमच्या मुख्यमंत्र्याच्या व्यस्त शेड्यूलमधनं तुम्ही भेट दिली गेले असतील। नाही, याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आमच्या पक्षात आहे ना। राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं नाही। हो, मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर संभ्रम अवस्थेत आहे। आज 6 तारखेला 3 महिने होतील, त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली, महापालिका आयुक्तांना निवेदनं दिली आणि अहो चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून। आणि 3 महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही। मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरलो,
शहरात फिरतोय आणि अचानक कसं काय कोणी नाराज असेल मला तर काही वाटत नाही. त्यांनी ती नाराजी त्यांनी अधिवेशनाच्या शिबिरामध्ये देखील बोलून दाखवली संजय राऊतांच्या समोर. सुधाभाऊंनी हो. नाही, मग त्यांची संभ्रमावस्था आहे काहीतरी तो व्यक्तिगत. हे बघा, लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकतं, परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेस्ताबून एका इथं जमलेले एका निरोपावर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, कशी शिवसेना संपली? त्यांचा काल मुख्य आक्षेप असा होता की ज्यावेळेला तुमची नियुक्ती झाली त्यावेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि परस्पर ही नियुक्ती वस्तुस्थिती काय तुम्ही सांगा? नाही, व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही. पहिली गोष्ट, शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना माननीय उद्धव साहेब निर्णय घेत, शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेतात आणि सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती. कोणाला विश्वासात घेतलं, कोणाला विश्वासात घेतलं काही नाही. त्यांना उपनेता केलं, आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं. म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे. कोणाला जिल्हा प्रमुख करायचा, कोणाला उपनेता करायचा, हा निर्णय त्यांचा आहे. त्या निर्णयात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी जे काल आक्षेप घेतले 8 ते 10 लोक नाराज आहेत. आपण त्या संदर्भात काही चौकशी केली का? कोणी नाराजी आहेत की नाही त्या संदर्भात? नाही, अजून तरी आमच्या कानावर आलं नाही की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही. नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं, तुमच्यापर्यंत आलं असतं. 3 महिने झाले, काही झालं नाही. ते शिबिर झालं, शिबिरात काही झालं नाही. हे आता चर्चा होत असतात, करत असतात, परंतु असं काही नाही. विलासांना विशेषतः बडगुजरांनी तुमचं नाव घेतलं की ते म्हणाले विलास शिंदे नाराज आहे आणि त्यांच्याबरोबर बारामध्ये सेवक नाराज आहे. त्यांच्या घरामध्ये कालपर्यंत विवाह सोहळा होता, त्यामुळे ते बोलले नाही. आज तुमची काही भूमिका आहे सगळ्यांना असणार आहे? जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद बोलवली, त्या पत्रकार परिषद झालेलं आहे. वैयक्तिक माझं काही मत त्या ठिकाणी मागायचं असेल तर लोक या आमच्या समोर येतील. आपण नाराज आहेत का? तुम्ही नाराज आहे की नाही? काल काय सांगितलं, जिल्हा प्रमुखांनी बोलवलं, मी आलो. माझं काय वैयक्तिक मत मागायचं तुमच्या समस्या तुम्हाला कुठे बोलेल. नाही, पण काल त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. आपण नाराज आहात म्हणून आपण महानगर प्रमुख आहात, आता आपण मी तेच सांगितलं. आजही त्यांचा माझा फोन आलेला आहे. पत्रकार परिषदेचे निरोप हे काल सायंकाळी आलेले आहेत आणि जिल्हा आमच्या शिवसेनेमध्ये जिल्हा कार्यालयातून ज्यावेळेस निरोप होतो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमची जबाबदारी आहे. आणि या मुली माझ्याकडे लग्न कायदा असल्या कारणाने मी त्यांच्या आणि माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या परवानगीने 1 महिन्यासाठीची सुट्टी घेतली होती. त्या अगोदर 16 एप्रिलला आमचं शिबिर झालं. तर शिबिरानंतर त्यांनी साहेबांची परवानगी घेऊन राऊत साहेबांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी जागा घेऊन मला त्या ठिकाणी माझी सुट्टी मला त्यांनी दिली होती. आणि काल फोन आला सुधाकर भोंडकर यांचा सुद्धा फोन आला. सुधाकर भोंडकरांना ही प्रेसची जे काही निवड केला त्याच्यानंतर त्यांचा अगोदरचा काही ठरलेला कार्यक्रम होता. नातेवाईकांचा त्यांना कार्यक्रम गावी असल्या कारण ते गावी गेलेले आहेत आणि त्यांचा मला फोन येऊन आलेला आहे. आणि जिल्हा प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स बघून काढली. बडगुजरांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? आपल्या सुद्धा ऐकून घ्या, आपल्या सुद्धा प्रसार माध्यमांची या सुधाकर भाऊंच्या प्रेस नंतर मला सुद्धा फोन आले, काही लोकांनी संपर्क साधला.